नमस्कार सेवक सेविका, मी थोडक्यात तुम्हाला मानव धर्माविषयी माहिती परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी. महान त्यागी बाबा जुमदेवजी यांचा जन्म 3 एप्रिल 1921 साली झाला. बाबांचे पूर्ण नाव जुमदेव विठोबाजी ठोबरीकर. बाबांना लहानपणी जुम्मन या नावाने ओळखत असत. घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे बाबांनी आपले शिक्षण 4थीपर्यंतच केले. त्यानंतर त्यांनी वडिलांच्या चालत आलेल्या विणकार धंद्याला सुरुवात केली व महान त्यागी बाबा जुमदेवजी यांना हनुमान चालीसा वाचण्याचा छंद होता. 1948 महान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी कडी तपस्या करून व त्याग करून परमेश्वरी कृपा प्राप्त केली आणि ही परमेश्वरी कृपा समाजातील दुःखी कष्टी गोरगरीब लोकांकडे विनामूल्य पोहोचवण्याचे काम केले व त्यानंतर महान त्यागी बाबा जुमदेवजींनी एक मानव धर्माची स्थापना केली. ते 1949 साली. आणि या मानव धर्माचा मुख्य उद्देश सांगितला आहे की मानवाने मानवासारखे वागावे आणि या धर्माचा शिकवण म्हणून भगवान प्राप्तीसाठी निष्काम कर्म साधण्यासाठी मानवाला त्याच्या आयुष्यात वागण्याकरिता बाबांनी 4 तत्व 30 शब्द आणि 5 नियम दिले आहेत. सांगितले की जो सेवक तत्वशब्द नियमाचे पालन करेल आणि त्याने सर्व कार्य भगवंताला समोर ठेवून केले तर तो नेहमी सुखी आणि समाधानी राहू शकतो. महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्या महान कार्याकरिता भारत सरकारने 2013ला बाबा जुमदेवजी यांच्या नावाची एक टपाल तिकीट रिलीज केली आहे. महाराष्ट्र सरकारने परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाला महात्मा गांधी व्यसनमुक्ती अवॉर्डने सन्मानित केले आहे. नमस्कार.